ह्याचं काही उत्तर आहे काय? याकरता मी तुम्हाला सांगतो, मुलांना संस्कार लावा, त्यात शिक्षकांच्या बोडक्यावर फोडू नका. आधी लेकरू आईच्या ताब्यात आहे, बापाच्या नाही आहे. बापाच्या ताब्यात 10% आहे, 90% आईच्या ताब्यात आहे. आणि समाजाची घडी कशी आहे, तुम्हाला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. मी तुम्हाला फिलॉसॉफी सांगतो ते. प्रत्येक कुटुंबात आईचं लक्ष मुलाकडे असेल. शिळं उरलं, कट्टीला खायला दिल, तू खाय, त्याला अभ्यास आहे, अभ्यास तर हिला आहे, पण शिळं तू खाय, त्याला नाही. आणि मुलीला काही लागेल, आई कधी इच्छा पूर्ण करणार, ती बापाला सांगेल, बाबा मला स्कूटी पाहिजे, चेन पाहिजे, तो कर्ज काढील पण आणून देईल. कारण पित्याचा ओढा कन्याकडे आहे, मातेचा पुत्राकडे आहे. आणि त्याला वैज्ञानिक कारण आहेत, त्याला कारण साधं नाही आहे, जनरल गोष्ट नाही आहे. हा विचार करा. त्याच्यामुळे तुम्हाला काय हवं नको हे तुमच्या आईला पाहावं लागेल, आणि कोणत्या इच्छेची पूर्ती करावी हे पित्याला पाहावं लागेल. ज्याच्यापासून हानी नाही त्याची पूर्ती करायला हरकत नाही. पण जसं तुम्ही म्हणता की ठीक आहे, मी तुझ्याकरता 40,000 रुपयाची स्कूटी आणून देतो, त्याप्रमाणे त्या बापाने हेही सांगायला पाहिजे नाही की हरिपाठाचं पुस्तकही आणलं आहे 2 रुपयाचं, हेही वाच. हे करता काय? 40,000 रुपये खर्च करता, ठीक आहे ना. बाबा मला बॅट पाहिजे नवीन, ठीक आहे ना, 500 रुपयाची बॅट घे, पण 2 रुपयाचं पुस्तक हरिपाठाचं वाच. हे करता काय? त्या पोरांना त्यांना काय कळते, ते सांगतील काय तुम्हाला हरिपाठ आणून द्या, ते तर म्हणतील कोण करील कटकट. टाळाच्या आवाजानं आधीच आम्ही मॅट झालो, आमचं डोकं खराब झालं. त्यांना आवाज पाहिजे टी व्हीचा आणि तुम्हाला आवाज पाहिजे टाळाचा, कसं जमणार? म्हणून टी व्हीचा ध्वनी कानातून बाहेर फेकावा लागेल, टाळाचा आत टाकावा लागेल. याला संस्कार म्हणतात. हा बदल तुम्हाला करणे आहे. हा कोण करील? हा पालक करेल. आणि विद्यार्थी पाहून याची ग्रेड काय आहे तुम्हाला मी एक गंमत सांगतो. 2 कान आहेत आपल्याला. देवाचं वितरण सारखं आहे, साधू असो, संत असो, राजा असो, भिकारी असो, ऐकण्याची शक्ती प्रत्येकाच्या कानात सारखी आहे. कर्णेंद्रिय गोलकाचा संबंध कसा आहे? दोन्ही कान ऐकतात, पण दोन्ही कान जरी एका वेळेला ऐकत असले तरी एक कान बहिरा असेल तर एकच कान ऐकतो. उजवा कान आहे ना, शास्त्र नियम आहे, जर तुम्हाला श्रवण करायचं असेल परमार्थाचं तर डाव्या कानात कापसाचा बोळा घाला. कारण काय असते त्याचं, आपण उजव्या कानाने जेवढं ऐकतो ते ब्रेनमध्ये सेव्ह होते, आणि डाव्या कानाने जे ऐकतो वेस्ट होऊन जाते. ऐकावं लागतं दोन्ही कानाने. डाव्या कानाने ऐकलं वेस्ट झालं, उजव्या कानाने ऐकलं सेव्ह झालं. म्हणून जी लेकरं किंवा विद्यार्थी आपण म्हणतो इंटेलिजंट आहेत, 90च्या वर मार्क्स मिळतील, त्याचं तो विषय त्याच्यात नाही आहे. त्याच्या उजव्या कानात 90% श्रवणेंद्रिय शक्ती आहे, डाव्या कानात 10% आहे, म्हणून तो ब्रिलियंट आहे. एखादा ढ असतो, किती बोंबला काहीच नाही, त्याचे 80% डाव्या कानात शक्ती आहे, 20% उजव्या कानात आहे, म्हणून त्याला कितीही बोंबलान शिकवा, नो यूज. हे खरं कारण असते त्याचं. पण तुम्हाला प्रयत्न तर करावा लागेल की नाही? प्रयत्न करावा लागेल. याकरता 3 मार्ग मी तुम्हाला सांगितले. प्रबोधन संताद्वारा, आणि शिक्षक जर वारकरी असतील तर निम्मे काम झालं. जसं आपले मिनिस्टर आले होते, काल आले होते ना, 20 मिनटं बोलले म्हणजे प्रवचनच होत होते. असे जर मंत्री संत्री आपल्या कॅबिनेटमध्ये असले, कीर्तनकार, ज्ञानेश्वरीचे इतक्या ओव्या पाठ, गात्याच्या मग एवढे पाठ, असे डझनभर जर मंत्री आपल्या कॅबिनेटमध्ये राहतील ना, तर आपलं अख्खं कॅबिनेट वारकरी होईल. पण तो अपवाद आहे, त्याला काय कराल? म्हणजे 3 गोष्टी लक्षात ठेवा. आता यांच्याकरता बोलायचं ते विशेष काही नाही, चित्ताची स्थिती मी सांगतो पहिल्यांदा, आणि एकच श्लोक विदुरनीतीचा सांगतो. शिवम वा यदि वा पापम देश्वम वा यदि वा प्रियम तस्य तस्य ब्रह्मात्यस्य निश्चितम. विदुर धृतराष्ट्राला सांगतात, राजा मी तुला एक गोष्ट सांगतो, तू लक्षात ठेव. तुझ्या मनात शंका आहे मला माहीत आहे, मला धन कसं मिळेल, मला सत्ता कशी मिळेल. धृतराष्ट्र म्हणजे धृत म्हणजे आंधळा. पांडवासारख्या इतरांच्या संपत्ती मला मिळावी या कुविचारानं ज्याचा ज्ञानाचा आणि नीतीचा डोळा फुटला त्याला धृतराष्ट्र असं म्हणतात.
ब्लाइंड म्हणजे या आपण पाहतो या डोळ्याचा ब्लाइंड नाही. तुम्हाला स्वतःला कन्फर्म करा, आपण धृतराष्ट्र नाही काय आंधळे. नीतीचा आणि धर्माचा डोळा नसेल तो आंधळाच आहे. मग आपण किती नीतीनं वागतो, किती धर्मानं वागतो. अँड हेन्स यू आर ब्लाइंड अँड हेन्स यू आर धृतराष्ट्र. काय बोलतं? त्याच्याकरताही विदुर नीती आहे. आशा कशाची आहे तुम्हाला? मला धन मिळावं. धन कशाकरता मिळावं? बेकनचं म्हणणं आहे पॉवर करप्ट्स अँड करप्ट्स ॲब्सोल्युटली. बोला आता. पॉवर म्हणजे सत्ता. सत्तेकडे जाता तुम्ही, धनाकडे नाही जात. तुम्हाला माहीत आहे सत्ता हस्तगत झाली की धन आपोआप येते. म्हणून तुम्ही पाठलाग करता सत्तेचा, खुर्चीचा. ती सत्ता तुम्हाला मिळेल. ती सत्ता तुम्हाला धनाकरता हवी आहे. लोक कल्याण, बिग कल्याण सब झूठ, नथिंग. कोणत्या संत्र्या मंत्र्याला, खासदाराला, आमदाराला जनतेच्या कल्याणाची चिंता नाही. माझी तिजोरी कशी भरेल, बँक बॅलन्स कसं वाढेल, दॅट्स ऑल. एवढंच आहे. त्याच्याकरता हे सगळं निमित्त मात्र भव सव्यसाची, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. आता ती गंमत कशी आहे? त्यांचा भ्रम आहे की बाबा मला धन मिळालं की सुख होईल. एक भिकारी आहे, 2 रुपये नवरा बायको कमावून आणतात, संध्याकाळी 2 रुपयात होईल ते जेवतात आणि झोपडीचे दार उडून घेतलं की झोपले. एक मोठा शेठजी त्याच्या बाजूला राहतो, कोट्याधीश आहे. आता त्याला असं आहे की बा थोड्यात थोडावर आपण नवरा बायको एवढं चमच्यावर तेल टाकून काय असेल ते, नाही तर 2 पेले पाणी पिऊन झोपा, धन वाचवा. 2 रुपयात त्याला कधी 5 रुपये मिळायचे, कधी 4 रुपये मिळायचे. जेवढे मिळाले तेवढ्यात 2 नवरा बायकोचं भोजन चांगलं करून जेवून. आता त्या शेठजीच्या बायकोला त्याचा वास आहे. भजे काढले तर फोडणीचा वास आहे, काही गोड केलं तर तुपाचा वास आहे. त्याला वाटलं तुझं आपल्याजवळ एवढं धन, आपलं खिचडी खातो रात्री, नाही ती एक भाकर टाकली की भाजी खातून हे का त्या झोपडीतून वास कसा येतो. नवऱ्याला सांगितलं त्यांच्याजवळ काही नाही, ते चांगलं खातात आणि आपल्याजवळ इतकं असून ही पाळी काय. तू म्हणते डायबिटीस होईल, गोड करू नको, ढमकं करू नको. कसं करावं? शेठजी लोक चतुर असतात. शेठजीची बायको शेठानी, डॉक्टरची बायको डॉक्टरी, वकिलाची वकिलीन. वकील फकील काही नसते, बायको आहे म्हणून वकिलीन, असं असते की नाही. शहाणा माणूस. त्यानं सांगितलं बरोबर, आता पुढे वास येणार नाही त्याचा, तू घाबरू नको. त्यानं एका पिशवीत 99 रुपये बांधले, 99. आणि ती पिशवी त्या कामाला गेले नवरा बायको त्या झोपडीत टाकून दिली. संध्याकाळी परत आल्यानंतर पार काय पडलं आहे, कपडा खोलला, 3 दाम होते. त्याला वाटलं 100 असतील, ते 99च होते, 99. काय आज आपली मजुरी किती झाली? 1 रुपये. कामच नव्हतं. दोघांना मिळून 1 रुपया आला. आता माझा एक त्या मजुरांनी सांगितलं हे 99 आहे, त्याचे 100 कर. आजचा रुपया टाक, 2 पेले पाणी पिऊन झोप, संपलं. इथेच घोटाळा झाला सगळा. 99ची 100 करण्याच्या लोभात त्या दिवशी उपाशी राहिले, पाणी पिऊन झोपले, 99चे 100 केले. हा लोभ त्याचं बी पेरल्या गेलं. दुसऱ्या दिवशी 100चे 110 कसे होतील, मग 125 कसे होतील, मग 150 कसे होतील. तेही भाजी भाकरीवर आले, पैसे गोळा करायला लागले. वास बंद झाला. त्या शेठाणीला वासच नाही, मग कशाचा. तुम्ही आम्ही सारखे. मला म्हणायचं काय, हा लोभ निर्माण झाला. तुम्हाला मिळत होतं, आनंदानं झोपत होते. आता तुम्ही झोपता काय? नाही. का नाही? चित्तात लोभ निर्माण झाला. मला धन मिळावं म्हणून काही गोष्टीचा विचार करा. हे बघा, संताच्या दृष्टीनं धनी वेगळा आहे, सर्वसाधारण माणसाच्या दृष्टीनं धनी वेगळा आहे. कबीर साहेब संत आहेत. ते म्हणतात कबीरा सब जग निर्धना धनवंता नाही कोय, धनवंता सु जानिये जाके राम नाम धन होय. संताजवळ राम नाम धन आहे, ते धनी आहेत, ते वाटू शकतात. तुमच्याजवळ राम नामाचं धनच नाही तर तुम्ही काय वाटाल काय? म्हणून ह्या धावेचं काय करावं. या जन्मात तुमच्याजवळ पुष्कळ धन आहे, तरी इच्छा होत नाही परमार्थाची करायची. धन परमार्थात घालण्याची इच्छा होत नाही. याचं कारण आहे, पूर्वजन्मात तुम्ही एवढे दरिद्री होते की त्याची छाया आजही तुमच्या चित्तावर आहे. म्हणून धन असूनही तुम्ही त्यावेळेला काही नाही केलं, आणि आत्ता धन असूनही काही करू शकत नाही, कारण पूर्वसंस्कार आहे. त्या संस्कारामुळे असं सगळं घडते. तर काय, दारिद्र्य आणि धनाचा अनुभव, बाहेरचं दारिद्र्य वेगळं,
आतलं दारिद्र्य वेगळं. आतलं दारिद्र्य नष्ट करावं लागेल तेव्हा खरं दारिद्र्य नष्ट होईल. तसं आतलं अज्ञान काढावं लागेल. यानं कधी शास्त्रच पाहिलं नाही, कधी संत सेवा, कधी संताचा समागमच केला नाही, तो या दोषापासून मुक्त होईल कसा? कारण परिघी आहे ती परिघी. थोडंसं विज्ञान सांगतो. तुमच्या मानवी जीवनात हा जो श्लोक मी तुम्हाला सांग, देशवंग्या यदि वा प्रियम, काही असो, याचा काय अर्थ आहे? तुमच्या जीवनात तुम्हाला एक सर्क्युलर आहे वासनेचं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपण जन्माला आलो, कुठली ना कुठली वासना फलीभूत झाली आहे. वासनेचा अनुभव असल्यामुळे माणूस वासनेपासून मुक्त होत नाही. वासना खणून काढावी लागते, उपडून नाही. वासनेपासून मुक्त कसं व्हाल? मुक्तीचा मार्ग काय? जोपर्यंत चित्तात वासना आहे तोपर्यंत मुक्तीची आशा करू नका. निर्वासन व्हावं लागेल. आणि त्याची साधनं कोणती? तुम्हाला एक सांगतो, संसारच मोक्षाचं दार आहे. आपण जन्माला आलो, मुक्त होऊ शकतो की नाही? जन्माला आलो नसतो माणसाच्या तर मुक्त होऊ शकलो असतो काय? गायीच्या जन्माला गेलो असतो, मुक्तीची व्यवस्था आहे काय? म्हणून मानव जन्म मुक्तीचं द्वार आहे. संसाराची पहिली गोष्ट झाली. आणि स्वर्गात जायचं असेल त्याला नरकाच्या मार्गाने जावं लागतं. नरक स्वर्गाचं द्वार आहे. आता एक आणखी तुम्हाला सांगतो, संसार पार करण्याकरता, कारागृहातून निघण्याकरता एक मार्ग असतो, एकच दार असतो. या कारागृहातून निघण्याकरता भजन रूपी दारातून तुम्ही गेले तर मुक्तीचं द्वार तुम्हाला मिळेल. दुसरं कोणतंही साधन नाही. जळतील पापे जन्मांतरीची. याकरता वृत्ती कधी तृप्त होतच नाही. कारण सर्कल आहे ते सर्कल. त्याचा एंड कुठे आहे? एक असं गोल सर्कल आहे, व्हील आहे, त्याचा एंड कुठे आहे? त्याला आरंभ नाही, एंड नाही. आहे काय? नाही. समांतर रेषा काढता येईल. म्हणून तुम्ही भूमितीचा सिद्धांत पहा. आणि तो राऊंड कधी समाप्त होत नाही. वृत्तीचा डीप अनुभव लागतो. डीप अनुभव वृत्तीचा आला की वृत्ती सुटेल. थोडंसं विपरीत सांगतो मी तुम्हाला. खोल अनुभव ज्याचा आहे, तुम्हाला मुक्त व्हायचं आहे आणि एका माणसाच्या चित्तात अतिशय काम वासना आहे, तो संन्यास घेऊन मुक्त होईल काय? नो 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 नो. कारण वासना भोगाची आहे, कामाची वासना आहे, लोभाची वासना आहे, तो मुक्त होऊ शकणार नाही. कसा मुक्त होईल तो? भागवतात 2 श्लोक आहेत. ज्या शेतीत आपण वर्षाला 3-3 पिकं काढतो, 100 वर्षानंतर त्या शेतीत गवतही उगवत नाही, निर्जीव होते ती. त्याप्रमाणे ज्याची वासना नष्ट होत नाही त्याने त्याची पूर्ती फार जास्त वेगानं करावी, म्हणजे तो तत्काळ मुक्त होतो. हे जरा कठीण आहे, सगळ्याला शक्य नाही, पण हे सहज शक्य झालं काय? तुम्हाला तृप्त व्हावं लागेल. मुक्तीची काही गरज नाही. अरे मुक्तीकडे आपण का धावतो? यू आर नॉट सॅटिस्फाईड अँड इन हेन्स यू आर रनिंग. तुम्ही तृप्त असल्यावर मी मुक्त व्हावं असं वाटेल काय? तुकोबार आहे, मुक्त होते होते. ते म्हणतात मोक्ष सुखा हाणू लाता. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालाव्या, माझी मुक्तीची गरज नाही आहे मला. का? तृप्त आहेत म्हणून बोलतात. पण जे संन्यासी आहेत, जे तृप्त नाहीत, ते म्हणतात आम्ही मुक्त झालो. कोण मुक्त होईल? कधी मुक्त होईल? याच्याकरता हा सिद्धांत बसवून न्या. मुक्ती तुम्हाला भोग देणार नाही, तो सुटेल कसा याचा उपाय करावा लागेल. तुमचं धावणं सुरू आहे. मुंबईला रेस आहे, रेसचे घोडे धावतात, सर्कल्स आहेत अनेक. तसं माणूस जेव्हा संसारात फेल होतो, बायको मेली, दिवाळं निघालं, काट्टा बदमाश निघाला, मग तुम्ही काशीला पंढरीला जाता, पांढर टाकून देता, भगवा अंगावर घेता आणि संन्यास घेता. वस्त्र आणि वेश बदलला की संन्यासी झाले तुम्ही. त्यानं मुक्त व्हाल काय? इथलं घर सोडलं, बायको सोडली, तिथे जाऊन मठ बांधला. हे 4 खोल्याचं घर होतं, ते 25 खोल्याचं घर झालं. झालं घरच आहे, तिथेही स्वयंपाक होतो. इथे बायका पोरं होते ते सोडले, तिथे शिष्य आणि शिष्यींनी पैदा केला. बात वही आहे, दुसरा कुछ नाही आहे. झालं की नाही? म्हणजे संसाराचा व्याप वाढवला की सोडलं. मी माझे असे आठवण विसरले जायचे अंतःकरण, पार्थात तो संन्यासी जाण निरंतर. यातलं सुटलं काय?
काहीही सुटलं नाही. तुम्ही त्या सर्कलच्या बाहेर पडू शकत नाही. तुम्ही तृप्त कशानं व्हाल? सेवक आहे, प्रेम आहे जगात, गॉड इज लव. तृप्त कशानं होईल? कुणी असं बोललं आहे काय की मी भजनानं तृप्त झालो? बोलेल कोणी? पतिव्रता सेवेनं तृप्त झाली कधी म्हणते? ती पतिव्रतच नाही. मग याकरता तृप्तीचं गणित हायर मॅथमॅटिक्स आहे. 2 आणि 2 4 नाही, त्यात 2 आणि 2 5 होत असतात. जो तृप्त आहे त्याला मुक्तीकडे जाण्याचं काम नाही, पण जो अतृप्त आहे तो कोणत्या ना कोणत्या मार्गानं मुक्त कसा होईल याच्याकरता त्याची धाव आहे. आणि वारकरी संप्रदायाचे संत म्हणतात धावपट्टी बदलू नका. तुम्ही गृहस्थाची धावपट्टी बदलता, संन्यासाच्या धावपट्टीवर धावता, पण धावणं सुरू आहे. धावपट्टी बदलली की धावणं बंद झालं. आम्ही म्हणतो जिथे असाल तिथे उभे राहा, स्टॉप इट. धावणं बंद करा. धावणं बंद कराल तर मुक्ती तुमच्या समोर आहे. पण तुमची सवय आहे धावपट्टी बदलता, पांढऱ्याच्या भगव्यावर येता, खेड्यातल्या शहरात जातो, दुसरं काय करतो. आजची जी आपली शिक्षा आहे ह्याला का नावं ठेवल्या जातात? हे आपले शाळा कॉलेजेस उदरभरणाची विज्ञान, उदरभरणाची विद्या देतात. आता हे पोरं आहेत, हे उद्या ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, यांना एखादा जॉब मिळेल, नोकरी लागेल. नोकरी जॉब मिळाल्याला त्यांना ज्ञान उपलब्ध होणार नाही ना, मुक्त नाही होणार. पुन्हा जन्म आहेत, पुन्हा खंतीत येणं करा, होणे गाढव पुत्र, हे सुरू राहील. मेनं काय करावं लागेल? काय करावं लागेल यांच्याकरता? तुमची जी शिक्षा पद्धती आहे त्यात बदल करावा लागेल. ज्यात संस्कार आहेत ही शिक्षा यांना द्यावी लागेल, म्हणजे सुसंस्कारित होतील. संस्कार रहित शिक्षा तुम्ही किती वर्ष दिली? माझा नातू आहे पुण्याला, 1.5 लाख रुपये पगार आहे, जॉब आहे, काय कामात आहे? बँक बॅलन्स वाढला, दुसरं काय? तुम्ही अमेरिकेत राहा की लंडनला राहा की भारतात नोकरी करा, हे सगळं तुम्ही धनाकरताच करता की नाही? आता ते धन गोळा होईल. जे धन इतक्या कष्टानं मिळवलं ते इथेच राहणार आहे. तुम्ही जे जे आज उपलब्ध केलं, 25 लाखाचा बंगला बांधला, रागावू नका, बांधला, बरं केलं, व्यवस्था केली, पण वियोग ठरलेला आहे ना. एक तर बंगला तरी तुमच्या देखत पडेल किंवा तुमचा मुडदा तरी त्या बंगल्यातून जाईल. तुमच्या नोटाचं बंडल पोरगा चितेत जाळून देईल का तुमच्याबरोबर? तुमच्या अंगावरचं सोनं ओरपून घेईल की मुडद्याबरोबर जळू देईल? बोला. 2 मासेच्या अंगठीने जळू देणार. तुम्ही जे गोळा करता ते सोडून जाण्याकरता. नाशिवंतासाठी तुका म्हणे करशी आटी, जे नाशवान आहे, जे निश्चित सुटणार आहे, त्याच्याकरता सगळा प्रयत्न आहे. पण जे अविनाश आहे, परत आहे, त्याच्याकरता काहीच नाही करत आपण. विनाश होणार आहे त्याच्याकरता आहे. ही फिलॉसॉफी जरा वेगळी आहे. तुम्हाला गंमत सांगतो, आता विद्यार्थी आहेत त्यांच्याही करता आणि तुमच्याही करता. आपण जन्माला आलो मरू की नाही? जन्माला आल्यानंतर लग्न करू निश्चित नाही, धन मिळवू निश्चित नाही, मिनिस्टर होऊ निश्चित नाही. एकच निश्चित आहे, मरण. मरावं लागेल. मग तुम्ही पोटात मरा की 5 वर्षाची मरा की 100 वर्षाची मरा, मरण पक्क आहे. आता तुम्हाला मरण्याला कारण काय? तुम्ही म्हणाल व कर्म मागच्या जन्माची, त्या कर्मामुळे काय असेल ते हे सगळे भोग आणि मग मरण निश्चित. मी म्हणतो की याला कारण आपण आहोत असं धरलं तर कबूल कराल? तुम्ही जन्माला आले म्हणून मराल ना? म्हणून मराल ना? जन्माला यायला फक्त कर्म कारण आहे की आईबाप कारण आहे? आईबापानं जर तुम्हाला जन्म दिला नसता, भोगासक्त झाले नसते, तुम्ही जन्माला आले नसते तर मेले असते काय? म्हणजे तुमच्या मृत्यूला कारण कोण? जन्म देणारा बाप आणि आई म्हटलं तर चुकीचं ठरेल काय? फर्स्ट इमॅजिन मी अँड देन फॉलो मी. बोला. जन्माला कारण कोण? आईबाप. मरणाला कारण कोण? आईबाप. जन्म दिला नसता तर जीव मेलाच नसता. कर्मानं जन्म, ते संगती झाली कर्मानं जीव. पण प्रॅक्टिकली काय? थिअरॉटिकली वेगळं आहे. व्हॉट इज प्रॅक्टिकली? व्हॉट इज रिअल ॲन्सर? मग काय बापाला फाशी देता की आईला फाशी देता? एका माणसाने मर्डर केलं, एका माणसाचं, मेला माणूस, त्याला फाशी देता तुम्ही. यांनी मर्डर केल्याला फाशी द्या. मी म्हणतो जन्माला घातलं म्हणून त्यांना खून पाडले म्हणून त्याला फाशी देता, पण जन्माला घातलं ही चूक आई बापाची, त्यांना फाशी का नाही देत? हू विल आन्सर इट? याला फिलॉसॉफी म्हणतात. याचा विचार करावा.